अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी गावच्या हद्दीतून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर वाहणाऱ्या सीना नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला। नाम फाउंडेशन आणि वाकोडी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे नदी संवर्धनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। भविष्यात वाकोडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी व्यक्त केला। ते म्हणाले की मागील 2 वर्षांपासून सीना नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या एवढ्या बाबळीमुळे पाण्याचा फुगवटा तयार होऊन पुराचं पाणी थेट शेतात शिरतं। त्यामुळे शेती पिकांसह सुपीक जमिनीचंही मोठं नुकसान झालंय। ही गंभीर समस्या कायमस्वरूपी साधण्यात आला। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर सीना नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। या कामातून नदीपात्रातील गाळ आणि पोयटा बाहेर काढण्यात येणार असून तो परिसरातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल। हरिभाऊ कर्डिले बोलताना पुढे म्हणाले, केवळ नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण एवढ्यावरच हा उपक्रम मर्यादित राहणार नाहीये, तर सीना नदीच्या सुमारे 6 किलोमीटर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार असून नदीच्या दोन्ही काठांवर शेतकऱ्यांच्या सहभागातून दुतर्फा नारळाची झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आलाय। या माध्यमातून स्वच्छ, सुंदर आणि हरित वाकोडी घडविण्याचं उद्दिष्ट असून भविष्यात या परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण होईल। पुढील काळात वाकोडी येथे पर्यटनाला चालना मिळेल अशा प्रकारचा विकास आराखडा राबविण्यात येणार असून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नगर तालुक्यातील वाकोडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या सीना नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचं भूमिपूजन नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी पैलवान बंटी गुंजाळ, विशाल गागरे, बचूभाऊ मोडवे, नाथाभाऊ कराळे, गणेश तोडमल, किशोर तोडमल, मुरलीधर मोडवे, भास्कर मोडवे, भाऊसाहेब गवळी, हौशाबापू गवळी, प्रदीप लुंकड, रमेश इनामकर, अमोल तोडमल, रमेश चित्ताळ, धनंजय गायके, एकनाथ कराळे, ग्रामसेवक संजय पुंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनचे आभार मानत सीना नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचं स्वागत केलं। तर या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पुराच्या समस्येवर कायमचा तोडगा निघण्याबरोबरच नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण तसेच ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। वाकोडी ग्रामपंचायत आणि नाम फाउंडेशन यांच्या सहयोगाने आज वाकोडी परिसरातील सीना नदीवरील वाकोडी हद्दीमधील जवळजवळ 5 ते 5.5 किलोमीटरच्या कामाचं खोलीकरणाच्या कामाचे आज प्रारंभ होत आहे। या कामासाठी गावातील सर्व मान्यवर, ग्रामपंचायतचे सदस्य, सेवा संस्थेचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित आहेत। तसेच त्याच प्रकारे गावचे ग्रामविस्तार अधिकारी पुंड साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सातत्याने आमच्याबरोबर जे रात्रंदिवस ज्यांनी प्रयत्न केला हे काम मंजूर करण्यासाठी असे आमचे बाचे बंटीजी गुंजाळ हेही आज उपस्थित आहेत। आणि हा पहिला प्रथम म्हणजे हा गावकऱ्यांचा उद्देश म्हणजे एक तर नदी खोलीकरण झालं पाहिजे, कारण त्याच्यामुळं ज्यावेळेस सीनाला मोठ्या प्रमाणात महापूर येतो त्यावेळेस गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं आतोनात नुकसान होतंय। सलग 2 वर्ष त्या प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि त्यातून मग सगळ्यांच्या विचारांती आपण खोलीकरणाचं काम हाती घेतलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस बंटी भाऊ गुंजाळ यांच्याबरोबर आमची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला सजेशन केलं की आपण जर ग्रामपंचायतचं पत्र व्यवहार जर नाम फाउंडेशन संघ जर केला तर नक्कीच या कामामध्ये यश येईल। त्याप्रमाणे आम्ही सातत्याने 7 ते 8 महिन्यापासून कायम सातत्याने आम्ही तो प्रयत्न केला। पुण्याला सुद्धा आम्ही जाऊन आलो, नाना पाटेकर साहेबांना सुद्धा भेटून आलो, असे अनेक प्रकारचे प्रयत्न करून आज या कामाला यश आलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि जे खोलीकरणाचं काम चालू होणार आहे 3 मशीन जवळजवळ इथं लागणार आहेत आणि त्या 3 मशीनद्वारे जो पोयटा निघेल, जे खोलीकरण होईल, सर्व गावच्या शेतकऱ्यांना तो पोयटा आपल्या स्वतःच्या खर्चाने घेऊन जाण्याची परवानगी सुद्धा कलेक्टर साहेबांनी आपल्याला दिलेली आहे। आणि गावकऱ्यांचं पोयटा नेऊन झाल्यानंतर जर अजून जर पोयटा जर उरला तर शेजारच्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जरी नेलं
तरी आमचं काही म्हणणं नाही, पण पहिल्या प्रथम आपण शेतकऱ्यांना आपण प्राधान्य देऊ आणि ज्या वेळेस नदीच्या दोन्ही दुतर्फा एक स्वच्छ परिसर तयार होईल, येड्या बाबळीच्या काट्या सगळ्या निघून जातील, तर माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती राहील, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, की सर्व शेतकऱ्यांनी 5-5.5 किलोमीटरचं जे अंतर आहे या अंतरामध्ये एकदम चांगले नारळाचे झाडं लावात. नारळाचे रोपं देण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायत असेल, इतर एखादी सेवाभावी संस्था असेल, यांच्या मार्फत सुद्धा आपण शेतकऱ्यांना रोपं देण्याचा प्रयत्न करू, की जेणेकरून बाजारपेठही आपल्याला जवळ आहे आणि पिण्याच्या पाण्याचे नारळ आणायचे, म्हणजे जे झाडं उंच वाढत नाहीत, जे झाडं कमी उंचीचे असतात, अशा नारळाचे रोपं आपण आणू आणि दुतर्फा नारळाचं झाडाचं रोपण करू, का ज्यामुळं गावाला एक नैसर्गिक एक हे चालू होईल, उत्पन्न चालू होईल आणि शेतकऱ्यांनाही उत्पन्न चालू होईल आणि नदी काठचा परिसर हा सुशोभीकरण होईल. आणि ज्या वेळेस आपल्या बंधाऱ्यापासून जर चांगला जर सुशोभीकरण जर झालं, तर लहान मुलांना खेळण्यासाठी पर्यटकच्या छोट्या छोट्या ज्या बोटी असतात, त्या बोटी सुद्धा 2 बोटी सुद्धा आपण आयोजन करू, कारण नगर शहरी भाग आपल्याला जवळ असल्यामुळं आणि इथं नदीचं पात्र रुंद असल्यामुळं हा एक पॉइंट आपला तयार होईल, की जेणेकरून गावातला काही रोजगार सुद्धा उपलब्ध होईल, अशा आपल्या सगळ्या प्रकारचे कामं होतील. तर माझी सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती राहील, की कोणीही दुजाभाव न करता, कुठेही आडाआडी न करता, जे नियमात काम असेल ते नियमात काम करण्याकरता किंवा काही कोणाच्या सूचना असतील तर त्या अगोदर आमच्या कानावर घातल्या तरी चालत्या, पण कोणीतरी यायचं, आडदांडगेपणा करायचा आणि कुठेतरी काम बंद पाडायचं. कृपा करून हात जोडून विनंती करतो की असं कुठेही आपल्या कामाला गालबोट लागलं नाही पाहिजे, कारण हे विकासाचं काम आहे, गावचं काम आहे, कोणाच्याही व्यक्तीचं किंवा कोणाच्या वैयक्तिक कोणाच्या शेतकऱ्याचं काम नाही, सगळ्यांना मिळून करायचंय आणि गावासाठी हा सगळ्यांनी एक विचाराने ह्या कामामध्ये लक्ष घालावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.